हॅलो गाईज, मी समजत जाधव. तर आता परत एकदा आपण आलो आहोत कियाच्या शोरूम मध्ये. आणि किया आता बघाल तर आता 4th नंबरला ही कंपनी आहे ॲस्टरने. आणि ही आहे ती इंडियन कस्टमरला रिअलाइज करून गाडी आहे ती गाड्या तयार करत आहे. तुम्ही बघितलं असेल केरेन्स आत्ताच लॉन्च केली आहे आणि लॉन्च झाल्यावर ते जवळजवळ म्हटलं तर 50,000च्या वर बुकिंग ॲस्टरने झाले आहे. तर कियाची सर्वात फेमस गाडी तुम्हाला माहित असेल सेल्टॉस आहे. आणि त्यानंतर त्यांनी वाईल्ड बाईट डिझाईन आपली सोनेट ही लॉन्च केली होती. आणि यांच्याही सेल्स त्यातल्या अराउंड एक महिन्याला 4 ते 5,000च्या ह्यात असतात. तर यामधले आपण दोन्ही मधले कंपॅरिझन करणार आहोत. आणि त्यातल्या कसं आहे, ही आहे ती आपली सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही येते सोनेट म्हणाल तर, आणि सेल्टॉस आहे ती मिड साईज एसयूव्ही येते. पण प्राइस मध्ये जरा फरक आहे. आता आपण हे मॉडेल बघत आहोत जे हे STX आहे तर हिची किंमत म्हणाल तर हिची किंमत आहे 16,39,000. आणि जर सोनेटचं म्हणाल तर हे जे टॉप मॉडेल आहे GT लाईन आहे. तुम्ही बघू शकता रेड एसेन्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत. याची किंमत म्हणाल तर 13,65,000 अशी 13,85,000 अशी किंमत आहे. त्यातल्यात म्हणाल तर एक 2-3 लाख रुपये तुम्हाला डिफरन्स येतो. तर आता आपण तेच कंपॅरिझन करणार आहोत दोन्ही गाड्यांमध्ये की काय काय तुम्हाला स्पेस, प्रॅक्टिकलिटी आणि कम्फर्ट कुठल्या गाडीत वगैरे जास्त मिळतो आणि तुमच्यासाठी कुठली एक परफेक्ट योग्य फॅमिली कार असेल. तर चला लगेच व्हिडिओला स्टार्ट. तर गाईज सर्वात पहिला आता गाडीचं फ्रंट लुक बघून घ्या. आता सेल्टॉस आहे ते मी तुम्हाला मॉडेल सांगतो त्याचं. ते STX प्लस मॉडेल आहे ॲस्टर. आणि सोनेटचं म्हणाल तरी GT लाईन मध्ये येते. त्यातलं हे टॉप मॉडेल आहे ॲस्टर आणि सेल्टॉस आपलं मिड मॉडेल आहे. तर ओव्हरऑल सगळ्यात पहिला महत्त्वाचा डिफरन्स सांगतो, कारण सेल्टॉस आहे ती आपली मिड साईज एसयूव्ही येते आणि सोनेट येते ती कॉम्पॅक्ट एसयूव्ही येते ॲस्टरने. त्यामुळे जी लांबी आहे ती 4,000 मीटरपेक्षा जास्त आहे ॲस्टरने. पण सोनेटची लांबी म्हणाल तर ती 4,000 मीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्हाला स्पेस जर आहे ती सेल्टॉसमध्ये नक्कीच जास्त जाणवेल. तर ओव्हरऑल सगळ्यात पहिला फ्रंट लुक बघून घ्या. सेल्टॉसचा अशा पद्धतीचं होतो, खूप असं मस्त आणि मस्क्युलर डिझाईन आहे. तर इथे सर्वात पहिला बघाल तर इथे बघू शकता आपल्याला पूर्ण LED सेटअप मिळतो यामध्ये. परत इथं वर तुम्हाला DRL मिळून जाते आणि इंडिकेटर यामध्ये आपल्याला खाली मिळतात. परत तसेच इकडे आता सोनेटचा फ्रंट लुक बघाल तर असं पद्धतीचं आहे ॲस्टरने बघू शकता. परत इथे तुम्हाला DRL येते आणि यामध्येच तुम्हाला इंडिकेटरचे फंक्शन आहे. परत खाली पण तुम्ही बघू शकता यामध्ये पण प्रोजेक्टर आपल्याला LED मिळतात. तर यामध्ये आता आपल्याला बघू शकता GT लाईन ग्रिल आहे ॲस्टरने. त्यामुळे तुम्हाला छोटे छोटे रेड एसेट्स देण्यात आलेले आहेत. तर बघू शकता हा आहे आता कियाचा नवीन लोगो. तर खाली बघाल तर इथे बघू शकता आपल्याला इथे ट्रायोमी आपल्याला किया सेल्टॉस मध्ये असे फॉग लॅम्प देतात. हे आपल्याला पूर्ण LED सेटअप मिळतो. परत पुढे तुम्ही 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर्स मिळतात. तसेच मग इथे सोनेटमध्ये बघा तर इथे पण तुम्हाला प्रोजेक्टर मिळतो. फक्त हा येलो आहे तर खाली बघू शकता इथे तुम्हाला GT लाईन असल्यामुळे इथे रेड एसेंट्स थोडे थोडे देण्यात आले. गाडीचं लुक आहे तो जरा स्पोर्टी होतं. तर बघू शकता तुम्हाला लक्षात आलं असेल बघून कॅमेरावरती, कारण की जी सोनेट आहे ती जरा रुंदीला म्हणजे विड्थला जरा कमी आहे सेल्टॉस पेक्षा. त्यामुळे तुम्हाला इंटिरियरमध्ये स्पेस आहे ते जरा सेल्टॉस मध्ये थोडा जास्त जाणवेल. तर गाईज आता दोन्ही गाड्यांचे साईड लुक बघून घ्या, तुम्हाला लगेच फरक आहे तो लक्षात येईल. सर्वात पहिला सेल्टॉसचा लुक बघून घ्या, कारण सेल्टॉस ही मला ॲस्टरने खूप आवडते गाडी असते. कारण डिझाईन आहे खूप अशी मस्क्युलर काढण्यात आले असते. तर ओव्हरऑल बघू शकता अशा पद्धतीची साईड लुक आहे. यामध्ये बघू शकता टायर म्हणाल तर इथे बघू शकता 17 इंचीचे आपल्याला अलॉय व्हील्स हे कियाचे मिळतात. तर ओव्हरऑल बघू शकता साईड प्रोफाईल एक अशी पद्धतीची आहे. तुम्हाला क्रोम डोअर हँडल्स, परत वर बघू शकता रूफर्स वगैरे सगळे यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर गायज आता सोनेटचे टायर साईज बघाल तर इथे बघू शकता मी सांगितलं पण GT लाईन आहे. यामुळे तुम्हाला डिस्क ब्रेक कॅपेलर साईड ती रेड मिळतात. तर इथे पण तुम्हाला कियाच्या लोगोच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे रेड स्टिकरिंग मिळते. परत इथे बघू शकता तुम्हाला 16 इंची टायर अलॉय व्हील्स यामध्ये मिळतात. फक्त सेल्टॉसमध्ये आपल्याला 17 इंची मिळतात. परत हे बाकी खाली ॲक्सेस बघू शकता हे वगैरे स्टिकर वगैरे डेमोसाठी आहेत. तर गाईज आता गाडी आहेत ते दोन्ही आपण रेअरनं चेक करूयात. तर सर्वात पहिला सेल्टॉस बघून घ्या. रेअरनं अशी एक दिसते. रेअरनं पण गाडीचं खूप आहे मस्क्युलर काढण्यात आले सेल्टॉस म्हणाल तर बघू शकता सेल्टॉसची लांबी तुम्हाला लगेच लक्षात येईल. पण सोनेट बघून घ्या. सोनेट जरा त्यातलं तुम्हाला कॉम्पॅक्ट वाटेल. इथे डिझाईन बघू शकता, डिझायनिंग जरा वेगळे करण्यात आले सोनेटमध्ये. असा एक बॅक लुक येतो आणि इथे आपल्याला कनेक्टेड लाईट्स वगैरे यामध्ये मिळतात. तर ते ओव्हरऑल प्रत्येकाचे वेगवेगळे असते की कुठली गाडी कोणाला. मला तर म्हणाल तर जास्त करून सेल्टॉसच बॅकनं पण आवडते असते. तर गाईज आता सर्वात पहिले ते बघू शकता क्रोम डोअर हँडल वगैरे तुम्हाला देण्यात आले. हे सेल्टॉसचे मिड मॉडेल आहे म्हणाल तर तसे. यावर एक परत एक GT लाईन मॉडेल येते. तर सर्वात पहिले याची इंटिरियर तुम्ही चेक करून घ्या. यामध्ये बघू शकता STX प्लस आहे ॲस्टरने. त्यामुळे तुम्हाला ब्राऊन अपॉस्टिटी मिळते. ओव्हरऑल लुक बघून या. आता आत पण जाणार आहोत.
डोअर पॅड वगैरे बघून घ्या. गाडी जरा सेल्टॉस आहे ती तुम्हाला लगेच आहे ती मोठी वाटणार आहे सोनेट पेक्षा. तर चला आता इथे बघू शकता, इथे सर्वात पहिला मिसिंग फीचर म्हणजे इथे बघू शकता आपल्याला सेल्टॉस मध्ये इलेक्ट्रॉनिक सीट ऍडजस्टमेंट आहे, 6 वे ऍडजस्टेबल आहे. तर सोनेट मध्ये तुम्हाला तसा ऑप्शनही दिलेला नाही. तर गाईज आता सेल्टॉसचं इंटेरियर तुम्ही बघून घ्या. यामध्ये तुम्हाला बघू शकता ब्लॅक वगैरे इथे फिनिश वगैरे केलेलं आहे स्टरने ओव्हरऑल. तर जरा डॅशबोर्डचा लुक म्हणाल तर वेगळा येतो. इथे बघू शकता आपल्याला 10 इंची मोठीच्या मोठी टच स्क्रीन मिळते HTX प्लस मध्ये. हे बघता होते मॅन्युअलच व्हेरियंट आहे असताना. परत ऑटोमॅटिक AC, परत तुम्हाला यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स पण मिळतात. तर ओव्हरऑल बघू शकता क्वालिटी केबिनची वगैरे कशी आहे. केबिन हे जरा तुम्हाला मोठे वाटणार सोनेटपेक्षा. आता मी नंतर तुम्हाला सोनेटचं पण केबिन वगैरे दाखवतो. तर ओव्हरऑल बघू शकता लुक असा पत्तीच होतो. वर यामध्ये हिला पण आपल्याला सनरूफ येते, पण त्यामध्ये सोनेटमध्ये पण आपल्याला सेम सनरूफ. तर गाईज आता सोनेटचं इंटेरियर बघूया. सर्वात मेन म्हणजे बघा आता की एकाच कंपनीच्या गाड्या म्हणजे डोअर हँडल्स वगैरे तुम्हाला सेमच येतात. बघू शकता सोनेटचे आणि सेल्टॉसचे डोअर हँडल्स वगैरे सेमच मिळतात आपल्याला. तर सर्वात पहिला इथे बघून घ्या. हे सांगितल्याप्रमाणे हे GT लाईनचं मॉडेल आहे. यामुळे तुम्हाला ब्लॅक आणि रेड एसेन्स येतात स्पोर्टी लुकसाठी. मी सांगितल्याप्रमाणे बघू शकता इथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक ऍडजस्ट येत नाही. मॅन्युअल तुम्हाला 6 वे ऍडजस्टेबल सीट मिळते. तर आता इंटेरियर मध्ये बसलो आहोत आणि बघू शकता अशा पद्धतीचं एक इंटिरियर यामध्ये आपल्याला मिळते. बघू शकता लगेच तुम्हाला जरा छोटी गाडी आहे ती लगेच जाणवलं असेल. बघू शकता यामध्ये आपल्याला व्हेंटिलेटेड सीट्स मिळतात. परत यामध्ये पण आपल्याला 10 इंचीची टचस्क्रीन मिळते टॉप मॉडेल असल्या कारणाने. बाकी छोट्या गाड्यांमध्ये इथे बाकी खालच्या मॉडेलमध्ये तुम्हाला छोटी टचस्क्रीन असताना मिळते. तर ओव्हरऑल बघून घ्या केबिनचा लुक. त्यातल्या तुम्हाला केबिन आहे ते सेल्टॉस पेक्षा छोटेच वाटणार आहे. यामध्ये पण तुम्हाला सनरूफ आहे ते देण्यात आलेले. तर गाईज मी सांगितल्याप्रमाणे ही आहे ती कॉम्पिटेटिव्ह होती, म्हणून ही जी लांबी आहे ती 4,000 मीटरच्या आत आहे. पण त्याचा ड्रॉबॅक तुम्हाला लगेच इथं सेकंड रो सीट मध्ये दिसेलच. तर आता ओव्हरऑल बघू शकता पहिला ही जी सीट बघून घ्या. इथे एवढी तुम्हाला विड्थ मिळते आणि स्पेस म्हणाल तर तुम्हाला त्यातल्या चांगला मिळतो, पण सेल्टॉस पेक्षा कमीच मिळतो. आता मी तुम्हाला सेल्टॉस मधला स्पेस दाखवतो. तर गाईज बघू शकता ती ड्रायव्हर सीट आहे ती मी पूर्णपणे मार्क केली आहे, तरी पण तुम्ही स्पेस बघू शकता. आणि ओव्हरऑल सिटिंग पोझिशन वगैरे बघून यामुळे तुम्हाला कम्फर्ट आहे ते जरा सेल्टॉसमध्ये जास्तच मिळतो. तर ओव्हरऑल केबिन पण बघून हे सेल्टॉसचं जरा आपल्याला मोठं मिळते, कारण ही जी लांबी आहे ती थोडी जास्तच आहे. तर ओव्हरऑल बघून घ्या बॅक लुक वगैरे गाडी अशा पद्धतीने दिसते. मेन मुद्दा म्हणजे गाईज इथे बघू शकता यामध्ये सेल्टॉसमध्ये आपल्याला 433 म्हणजे 433 लिटर्स आपल्याला यामध्ये बूट स्पेस मिळतो. तुम्ही बघू शकता इथे फ्लॅट आहे अस्तरने. बघू शकता फ्लॅट यामध्ये आपल्याला मिळतं, त्यामुळे तुम्हाला पण काही सामान वगैरे आत वगैरे बाहेर करण्यासाठी खूप असे सोपे जाते. तर आता सोनेटचा बूट स्पेस बघूया. तिथे तुम्हाला खाली इथे सेन्सर वगैरे मॅग्नेटिक बटन दिले होते. इथे बघू शकता इथे GT लाईनचे बॅजिंग करण्यात आले आहे. तर गाईज बघू शकता यामध्ये लगेच तुम्हाला लक्षात आलं हे छोटा आहे तर त्यामध्ये आपल्याला 392 लिटरची बूट स्पेस मिळते. आणि लोडिंग लूप पण बघू शकता आपल्याला खाली आहे. तर लाईट्स म्हणाल तर आपल्याला दोन्ही गाड्यांमध्ये बूट लाईट यामध्ये देण्यात आलेला आहे, पण यामध्ये आपल्याला छोटी डिक्की मिळते. तर गाईज ओव्हरऑल मी दोन्ही गाड्यांचं तुम्हाला इंटिरियर दाखवतो. सेल्टॉसमध्ये पण GTX येते, त्यामुळे पूर्ण ब्लॅक येते. हे फक्त आता बघत होते HTX व्हेरियंट आहे. तर ओव्हरऑल बघू शकता मला पण सेल्टॉसचे इंटिरियर असताना खूपच आवडते. मी तुम्हाला लगेच दाखवतो, त्यामुळे तुम्हाला फरक आहे तो दोन्ही गाड्याचा लगेच जाणवेल. तर ओव्हरऑल बघू शकता सेल्टॉसचे इंटिरियर केबिन म्हणजे अशा पद्धतीचं आहे, आणि सोनेटचं म्हणाल तर केबिन बघू शकता अशा पद्धतीचं आहे. सोनेट जरा तुम्हाला छोटीच वाटेल असे म्हणाल तर. HTX प्लस आहे अस्तरने, आणि हिचं हे टॉप मॉडेल एकदम टॉप मॉडेल, ह्याच्यावर कुठलंही मॉडेल येत नाही. हिचं हे GT लाईनचं मॉडेल आहे. तर बघू शकता 2-3 लाखचा फरक येतो, त्यामुळे तुम्हाला काय काय मिळतं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि साईज पण बघू शकता किती मोठा मिळतो, आणि ही जी रोड प्रेझेन्स आहे ती खूपच अस्तरने भारी आहे तशी म्हणाल तर सोनेटपेक्षा. तर तुम्ही तुमचं बजेट वगैरे स्ट्रेच करून सेल्टॉसकडेही जाऊ शकता. तर गाईज कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही दोन्हीपैकी कुठली गाडी घ्याल, जर तुमचं बजेट एक 14-15 लाखाचं असेल, तुम्ही सोनेटचं टॉप मॉडेल घ्याल की सेल्टॉसचं एक टॉपच्या खालचं म्हणजे HTX मॉडेल घ्याल, मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचं विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल कंपॅरिझनचं वगैरे आणि खास करून जुन्या गाड्यांचे, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच.